तर हल्ला हा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि ते माझ्यावरच हल्ला करण्यासाठी आलेले होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। विधिमंडळ परिसरामध्ये जर आमदार सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेला आहे। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, नेमका प्रकार काय घडला? नम्रता, खरं तर या वादाला कालपासून सुरुवात झाली। काल खरं तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड ज्यावेळी विधान भवन परिसरातून निघत होते त्यावेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात आपटला गेला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ही बाचाबाची झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं। जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे पडळकर यांना बोलत होते, त्यानंतर पडळकर यांनी देखील आक्रमकपणे त्याच भाषेत उत्तर दिलं। त्यानंतर विधानसभेत आज खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलाय। एक आमदार सत्ताधारी पक्षातला तो अर्वाच्य भाषेत आमच्याशी बोलतो, आम्हाला शिवीगाळ करतो, हे योग्य नाही, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर ते विधान भवन परिसरातून बाहेर येत होते। मात्र त्याच दरम्यान सुशांत थोडंसं थांबवते, आपण थेट विधानसभेत जाऊया। याच घटनेचे पडसाद उमटू शकतात विधानसभेमध्ये, कारण जितेंद्र आव्हाड यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिलेली होती। जर विधिमंडळ परिसरातच आमदार, विधान भवनाच्या पायऱ्यांवर जर आमदार सुरक्षित नसतील तर आम्ही आमदार राहायचं कशासाठी? घाणेरड्या अर्वाच्य शब्दामध्ये जर शिवीगाळ केली जाते तर याला करायचं काय, असा संतप्त प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता। पुन्हा एकदा सुशांतकडे जाऊया। सुशांत, आपला मुद्दा पूर्ण करा। आपण जर बघितलं असाल तर एक विधानसभा आहे आणि या विधानसभाची एक प्रतिमा आहे आणि याच विधानसभेच्या आवारात जर अशा पद्धतीने मारामारी, हाणामारी, शिवीगाळ होत असेल तर लोकांसमोर चित्र काय जाणार? कारण आपण जर बघितलं असेल नम्रता, तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी खरं तर हे विधिमंडळ स्थापन करण्यात आलं आहे। लोकांना न्याय देण्यात यावा यासाठी आमदार या विधिमंडळात प्रश्न मांडतात, त्यांच्या समस्या मांडतात, मतदारसंघाचे अनेक विषय मांडतात। मात्र याच पवित्र अशा या विधानसभेत आज हाणामारीचा प्रकार घडलेला आहे आणि झालं असं की कालपासूनच आपण बघितलं ह्या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू होते आणि त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांचे काही कार्यकर्ते जे आहेत ते विधिमंडळ परिसरात होते आणि त्याच दरम्यान गोपीचंद पडळकर हे तिथून जात असताना काही घोषणाबाजी केली, काही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप खऱ्या अर्थानं केला जातोय आणि याच दरम्यान हाणामारी झाली आणि या दरम्यान एकमेकांचे शर्ट देखील फाटले गेलेले आहेत। मात्र प्रश्न हाच नम्रता उपस्थित होतोय, ज्या विधिमंडळात खऱ्या अर्थानं ज्या विधिमंडळाकडे लोक बघतात की या विधिमंडळात न्याय मिळेल या अपेक्षेने प्रत्येक जण असतो, मात्र त्याच विधिमंडळात अशा पद्धतीने घडणं हे योग्य नाही अशी देखील आता भावना निर्माण झालेली आहे। मात्र आपण बघितलं असेल तर ही प्रकार जो आहे तो पहिल्यांदाच नाही, याआधी देखील अशा पद्धतीने हाणामारीचे प्रकार घडले होते। मात्र आता सत्ताधारी पक्षातले आमदार आणि विरोधी पक्षातले आमदार, जितेंद्र आव्हाड हे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडून देखील काल अशाच पद्धतीने भाषा वापरण्यात आली होती असं खरं तर पडळकर यांचे कार्यकर्ते जे आहेत ते म्हणतात। याआधी जर आपण बघितलं असेल तर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात गोपीचंद पडळकर ज्यावेळी या ठिकाणावरून जात होते त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मंगळसूत्र चोर असा आरोप करण्यात आला होता आणि हाच राग जो आहे तो गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होता, त्यांच्या देखील मनात होता आणि काल जो प्रकार घडला विधान भवन परिसराच्या बाहेर गाडीचा दरवाजा जोरात लावल्यावरून एकमेकांना शाब्दिक सुरुवातीला वार करण्यात आले आणि त्यानंतर शिवीगाळ थोडंसं थांबव।